आपल्याला आहे ना कांद्याच्या भज्या बनवायच्या आहेत, मोदकासारख्या दिसणाऱ्या. पण त्यासाठी आपण कांदे घेतलेत, एवढे कांदे घेतलेत आपण. ते चला आता आपण कसे कापायचे ते शिकू. कापणं खूप इम्पॉर्टंट आहे, तेव्हाच आपल्याला मोदकासारख्या भज्या करता येतील. आणि कंटिन्यू तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत, व्यवस्थित बघा, तेव्हाच समजेल तुम्हाला कसं बनवायचं आहे ते. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. वरची जी घाण असते ना कांद्याची, ती मी पूर्ण काढून टाकलेली. एकदम असा सॉफ्ट कांदा झालेला आहे. आणि आता आपण आहे ना कसा कापायचा, कसा कापणं खूप इम्पॉर्टंट आहे कांद्यामध्ये. तर कसं कापायचं ते तुम्हाला सांगणार आहे, तर कंटिन्यू व्यवस्थित देऊन बघा. कापणंच खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपल्याला ते बनवता येणार आहे व्यवस्थित. आणि नवनवीन आयडिया, नवीन शिकण्यासाठी ना आपल्या चॅनलला आहे ना आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर अशा प्रकारे आपण कापलेलं आहे त्याला. तर आपण असं प्रेस करणार आहे, असं प्रेस करणार आहे. तुम्ही बघू शकता मी कसं प्रेस करते. तर प्रेस केल्याने काय होतं माहिती आहे का, पूर्ण ज्या पाकळ्या आहेत ना, एक एक पाकळी मोकळी होणार आहे. आणि आपला पूर्ण कांदा पाकळी एकदम गुलाबाच्या फुलासारखी पाकळी होणार आहे एकदम. तुम्ही बघू शकता किती भारी. असं हातावर प्रेस केल्यानंतर ते गुलाबाच्या फुलासारख्या पाकळ्या खोलणार आहेत. किती छान दिसतंय बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ना पूर्ण कांदे ना आपण अशा पद्धतीने कापून घेऊ. एकदम छान दिसत आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण कांदे कापून घेऊ. कापून आपण रेडी केले आहेत कांदे, अगदी गुलाबाच्या फुलासारखे दिसत आहे. आता आपल्याला पुढची प्रोसेस, कंटिन्यू व्हिडिओ बघा, तेव्हाच आपल्याला समजेल की काय आहे बुवा. तर आपल्याला लागणारं साहित्य, बेसनाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हळद चांगली असते म्हणून आपण हळद टाकतोच, कारण की त्याच्याने जी आपल्या पोटामध्ये जे जखम वगैरे होत झाली ना, तर त्याच्यात भरून काढते हळद ती जखम आतमधली. म्हणून आपण हळद टाकणार आहे. आपण प्रत्येक भाजीमध्ये हळद टाकतो आणि टाकायचीच. त्याच्यानंतर तिखट, आपण तिखट आहे ना 1 चमचा घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ओवा टाकायचाच, छान चव येते ओव्याने. 1 चमचा घेतलेला आहे आपण ओवा. पण मीठ चवीनुसार टाकलेलं आहे, आपण चवीनुसार घेतलेलं आहे मीठ. आणि त्याच्यानंतर आपण घेतलेले आहेत जिरे, थोडासा असा आपण सोडा घेतलेला आहे, खायचा सोडा. आपण आता हिरवी मिरची घेतलेली, पण ती आपण भज्यांबरोबर खाण्यासाठी आपल्याला तळायची ते हिरवी मिरच्या नंतर. आता आपल्याला हे ना मिश्रण कालवून घ्यायचं आहे. पण ते कालवत असताना खूप महत्त्वाची टिप्स आहे, एकदम व्यवस्थित कालवायचं आहे. कारण की आपल्याला त्या मोदकासारखे भजे काढायचे, त्यासारखी ती पातळही नाही आणि लई फिट्ट पण पीठ नको बनवायला. एकदम मीडियम पीठ लागेल, कारण आपल्याला त्या भज्यांना असं त्या फ्लेवर व्यवस्थित आपल्या पिठामध्ये भिजून तिचे व्यवस्थित काढता आले पहिला, यासाठी. बघा किती छान असं पीठ कालवलं आहे आपण. थोडं पाणी टाकून एकसारखं असं चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तेव्हाच तर आपल्याला पुढचे व्हिडिओ असतील. आपल्याला पुढचा व्हिडिओ
पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी आणि नवनवीन ट्रिक्स, नवीन व्हिडिओ, नवीन माहिती घेण्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करावंच लागेल. तुम्ही बघू शकता आपलं तेलही कदाचित गरम झालं आहे आणि बेटर बघू शकता कसं आहे. हे असं पाहिजे, तेव्हा आपल्याला आहे ना त्या मोदकासारख्या दिसणाऱ्या भज्या बनवता येऊ शकतात. आपण तेल गरम झालं आहे का काय त्यासाठीच इथे तेल गरम झालं आहे आपल्याला, तर आपण लगेचच भज्या बनवायला सुरुवात करू, सोडायला सुरुवात करू आपण. तर पूर्ण कांदा टाकून भज्या नाही करता येणार. त्यासाठी आपल्याला एकदम व्यवस्थित कापून आणि मगच तर भज्या बनवता येतील ना. त्यासाठी हे एकदम बेस्ट आहे. असं प्रेस करायचं म्हणजे पूर्ण कांद्यामध्ये पीठ जाईल आणि भज्या खूप छान लागतील. बघू शकता असं प्रेस. तुम्ही बघू शकता माझा हातही भरलेला नाही. आपण असं तोडताय त्यामुळे हात पण भरलेला नाही. हात पण एकदम स्पॉटलेस कसा आहे. आपल्या मोदकासारख्या भज्या बनवून तयार आहेत. तर आता खाऊन बघू कशी झाली चव. आणि तुम्ही बनवून कमेंटमध्ये मला सांगा कशा लागतात, कशा झाल्या होत्या तुमच्याकडून. सबस्क्राईब करा.